वखाळ गाई कृष्णाच्या. आता जिला घरी घास आहे ती कशाला देताना लागेल, कळलं तर बाबा. आज ज्याला कीर्तनाचं पाकिट 40,000चं मिळतंय ती कशाला पण तीच बसेल रे. ती जातानाच फोन गारव्याला करता येतोय. त्याला वडा म्हणते. म्हणलंय कृष्णाच्याच गायीवर. आणि मग पेंदे म्हणला, हे कृष्ण आमच्या गायात तुझ्या गाय वेगळा कर. देव भक्तापासून कधी वेगळा होत नाही. मग देव म्हणला पेंद्या तू म्हणशील तसं. म्हणला मग कुणाच्या का कुणावर का बोलते ना, तुला मुरली वाजवावं लागेल. मग कुणावर जरी कुणाच्या गायी लांब गेल्या तर ह्यानं मुरली वाजवावी. सगळ्या गायी एका ठिकाणी याव्यात. आणि मग महाराज पोरं कळंबाच्या झाडाखाली बसू 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 वैतागली. पेंद्याला म्हणजे पेंद्या कुठपर्यंत असं बसायचं आणि ते खेळ काढ. आणि मग पेंद्या म्हणला का मला कुठं खेळायला येतं का. मग म्हणजे तुझं तू ऐकतो त्याला सांग. आणि मग कृष्णापाशी गेले. पेंद्या मला कृष्णा कुठपर्यंत असं बसावं काय तर खेळ करतो. कृष्ण म्हणला का खेळ खेळायला 2 संघ लागतात, दुसरा संघ आणायचा कुठं. पेंद्या म्हणला माझा योग आणि तुझा योग. अरे पण 2 संघ म्हणला घ्या गाडी वाटून, घ्या गाडी वाटून. आणि मग गाड्या लावल्या. आपापला गडी कोण कोण आहे ते घ्यायचा वाटून. म्हणून महाराज तुमच्या काळात गाडी लावत होता. गाडी लावत होता का नाही. हे म्हाताऱ्या लावत होता का नाही. ऐकाय येतं का. झाला असला गडी पुढे बसवली. सगळं बरं आहे ना बाकी. महाराज शाळेत असताना 2 गाडी मागायला आणि 2 गाड्यांनी खाद्या वाटा टाकायचं. शाळेचं मागे जायचं. म्हणायचं तुझं नाव सध्या माझं नाव माध्या. आली आली गाडी सध्या माझ्याची जोडी. बरोबर 3 तर गावला आताची आता. विठ्ठल घेतलं गडी वाटून आणि खेळ काढले. बरं का मर्दांगीचे खेळ काढले. आत्ताच्या सारखं नाही. फळकोटाव पावडर टाकून टेकले हा दिवस मर्दांगीच्या. तर त्यातलं काही खेळ राहिल्या ते काय खेळ माहीत आहे तर नाव माहीत नाही. ती काय कशी नाव माहीत आहे तर खेळ माहीत नाही. आणि जे माहीत आहे ते बी बुडाले. आता ह्या दिवसात महाराज शिवना पाहुणी काय म्हणतो लक्षात ठेवा. झाडावर